पंक्च्युएशन मार्क्स यामध्ये आपण यालाच मराठीमध्ये विराम चिन्हे म्हणतो। पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय? विराम चिन्हे। यामध्ये आज आपण माहिती पाहणार आहे फुल स्टॉप। कशाविषयी माहिती पाहणार आहे? फुल स्टॉप। यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्णविराम। काय म्हणतो? पूर्णविराम। पूर्णविराम तर चिन्ह हे अशा पद्धतीने असतं पूर्णविराम। मग हे कधी वापरायचं? पूर्णविराम हे कधी वापरायचं असतो? तर वाक्याचा शेवट दर्शविण्यासाठी संक्षिप्त रूपांतर, वाक्याचा शेवट दर्शविण्यासाठी वापरतात। त्यानंतर संक्षिप्त रूपांतर आणि दशांश स्थळ दर्शविण्यासाठी सुद्धा या फुल स्टॉपचा वापर करतात। आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम देतात। तर बघूया आपण उदाहरण याचे। आता वाक्याचा शेवट दर्शविण्यासाठी समजा एखादं वाक्य आहे, सुधा वाचन करते, यामध्ये शेवटी काय दिला आहे? पूर्णविराम। यालाच आपण इंग्लिश मध्ये फुल स्टॉप म्हणतो। आता दुसरं वाक्य आहे, तर संक्षिप्त रूपांतर किंवा एखादा शब्द मोठा आहे त्याचं संक्षिप्त रूपांतर केलेलं असतं छोटं, जसं की टीव्ही। टीव्ही ही टी म्हणजे टेलिव्हिजन असतं, आहे की नाही? याचं टीव्ही हे संक्षिप्त रूपांतर आहे। किंवा एखादी डिग्री लिहिण्यासाठी BA बॅचलर ऑफ आर्ट असतं, हे BA लिहिण्यासाठी हे BCom, या ठिकाणी सुद्धा पूर्णविराम वापरतात। त्यानंतर दशांश स्थळ दर्शविण्यासाठी पहा 3.4, तर दशांश स्थळ दर्शविण्यासाठी सुद्धा या ठिकाणी पूर्णविराम वापरतात। आणि आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम वापरतात, जसं की परत जा, इकडे ये, खाली बस, अशा आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम वापरतात। तर आज आपण फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम याविषयी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वाक्यामध्ये पंक्च्युएशन मार्क वापरा किंवा विराम चिन्हे वापरा असं येतं, तेव्हा हे पूर्णविराम कुठं द्यायचा असतो हे लक्षात ठेवा। याचा उपयोग तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करत असताना होत असतो। तर असे माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ आमचे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।